These are the blind hawkers from Nasik who travel in the train hundreds of kilometers daily selling their stuffs. मध्ये मदतीच्या बाबतीत अंधांसाठी एक नंबरवर आहे आणि मुंबईमध्ये ज्या लहान मुलापासून तर कॉलेज कुमारी वृद्धांपर्यंत सर्व आमचे मदतीच्या बाबतीत आमचे हात धरून आम्हाला रस्ता ओलांडून देतात आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जायचं असेल तिकडे आम्हाला पोहोचतं करतात. काही लोक काम सोडून सुद्धा आम्हाला पोहोचतं करतात. म्हणजे मुंबईसारखं अवेअरनेस नाशिकसारख्या ठिकाणी महाराष्ट्रात बाकी ठिकाणी जायला पाहिजे. व्हायला पाहिजे कारण मुंबई मदतीच्या बाबतीत जागृत आहे पण बाकी औरंगाबाद ते नांदेड या विभागामध्ये अंधांविषयी त्यांना काहीच वाटत नाही, जाणीवच नाही त्यांना. ते सरळ समजा उदाहरणार्थ आम्ही गाडीत शिरलो एखादी लेडीज आहे ना, समजा आम्ही जवळून जरी गेलो तर डायरेक्ट चूक करतात आणि लगेच आम्हाला वाईट समजतात आणि बोलायला लागतात लगेच. अच्छा, असं आहे. म्हणजे आता आम्ही तर कोणाला धक्का लावत पण नाही, काही नाही. गर्दीमध्ये धक्का इकडे तिकडे गर्दी होते पण साधा धक्का जरी लागला नाही जरी लागला जवळून जरी आमचा चेहरा जर दिसला चूक करतात. अच्छा, म्हणजे काहीतरी वाईट दिसलं असं करतात. हो असं आहे. की लोकांमध्ये हे अवेअरनेस निर्माण करणं फार आवश्यक आहे की त्यांनी अंध व्यक्तींसाठी एक मदतीचा हात नेहमी दाखवला पाहिजे आणि त्यांना मदत केलीच पाहिजे. नाही दाखवत आला तुच्छतेने बघू नका. नाही करायचं मग हसू नका, काही बोलू नका. आता मी काय म्हणतो, मी काही वेळेस जर असं गिराईक करीत असलो समजा तर त्यावेळेला लोक आहे ना मुद्दाम 100ची 50ची नोट हातामध्ये देतात आणि फक्त समजतं की नाही. आता आम्ही बरोबर नोट दिली त्यांना तर हे सगळं काम म्हणतात याला दिसतं पण हा नाटकं करतो. अच्छा, असं आहे. आता आम्हाला दिसून नाटकं करून आम्ही आमच्या जीवनाचे हाल करून घेऊ का, आम्ही आमचं नुकसान करून घेऊ का. पण लोक आता समजत नाही, ते सांगतं याला सरळ दिसतंय आणि आम्ही नोटा डोळ्यासमोर धरत नाही, आम्ही हाताच्या साईजवरून चेक करतो.